मित्रांनो मित्रांनो सॉरी वेलकम टू द डे 246 बरोबर 45 काढता असेल 246 ऑफ डेली व्लॉगिंग विथ जस्नील थिंग्स. इट्स टाइम टू चेक आउट दिस रूम अँड गो टू मुंबई. टाईम संपला आहे. दुबईमध्ये बरं वाटतं आहे मला. आता मुंबईला जाताना मला नेहमीच बरं वाटतं. मी आधी पण बोललो आहे 2-3 दिवसाच्या वरती मग कंटाळा येतो. आणि आता तर एकटा राहून वगैरे तर अशक्य आहे. पण लगेच आता पॅकिंग करून घेतो मी आणि मग निघायची बात आहे. नाही तर परत लेट होईल. चेकआउट पण आहे इकडनं हॉटेलमधनं. करूया आपण फिगर आउट काय करायचं, कधी जायचं एअरपोर्ट वगैरे वगैरे. पण लेट्स पॅक राईट नाव. ओके गाइस, टाइम टू से बाय बाय टू दिस रूम. आणि आज त्याला विसतला या हॉटेलला. आज त्याला विसतला बाय. चला निघूया. जेव्हापासून लंडनमध्ये आणि आता मध्ये ग्रीसमध्ये पण फ्रेश कोल्ड प्रेस ऑरेंज ज्यूस जेव्हापासून प्यायला चालू केलं त्यापासून लथ लागले ऑरेंज ज्यूसची. आणि श्रुयाला पण लागली. मी ऐकायच म्हटलं तरी मागच्या ब्लॉग मधून बोलले, पण आता मला ते एका ठिकाणी दिसला ते फ्रेश कट ऑरेंज ज्यूस मिळत होता. आणि जर तुम्ही तसं प्यालात तर तुम्हाला ते सारखा नाही प्यायचा. ऑफकोर्स ज्यूस इज नॉट अ हेल्थी वे टू कंझ्युम फ्रूट्स, बट तरी पण कधी कधी मस्त वाटत. विटामिन सी से भरपूर है ये. जरा जास्तच बोलतोय पण ठीक आहे. तर काय करणार, त्याची गाडी आहे. ज्या गाडीत मी आता बसलोय ती गाडी पण जरा वेगळी युनिक आहे. बघा चायनाची गाडी आहे कुठली तरी. आणि इंटिरियर पण एकदम जरा क्लासी पण चांगली आहे. आणि इथले बेसिक टॅक्सी मध्ये हे आहे लेदर पण मस्त आहे. दरवाजा ओपन मोबाईल चार्जिंगचं पण मस्त आहे. इथे ठेवलं की खाली जातो, ऑटोमॅटिक चार्ज होतो. नेक्स्ट वेगळीच आहे यार गाडी. कम्फर्टेबल पण आहे, चांगली SUV आहे. म्हणजे छोटी SUV आहे, मोठीवाली नाही आहे. चायना चायना है भाई, चायना का माल है. नाम क्या है गाड़ी का? जैक. जैक जैक जैक. हालात ऐसे नहीं किया करो, मत किया करो, ये गलती कर रहा तू. ट्रॅफिक, परत ट्रॅफिक. तरी एवढं नाही आहे. म्हणजे ते मॅच एवढं नाही पण आहे भाई. फुकट टाइम वाढतो. 20 मिनिटं वाढली. इथे दुबईमध्ये असं होत नाही, व्हायला नाही पाहिजे. व्हायला लागलंय. वैताग वैताग वाढी. बस उतना खड़ा और वो रंग जा रहा था. वही जो अपने को कट मारा वही. वही आदमी वो उधर चलता कोने में पिलर के पीछे खड़ा है. लग गया उसकी. दसिया भी आई लेकिन उन्होंने समझ जबी है. एयरपोर्ट रोड है. ये चक्कर की ये क्यों ट्रैफिक है? कुछ पता है आपको? किस तरह एयरपोर्ट रोड सारा जुड़े हैं. पता किस तरह जुड़े हैं? ना बावस देखना है भाई, ना बावस देखना है. जुड़े हैं उससे याद है क्योंकि एक्सीडेंट तो
फायनली आपण पोचलो आहोत एअरपोर्टला. या माणसाला मानला पाहिजे, हा टीव्ही घेऊन चाललाय फ्लाईटनी. एवढा काय स्वस्त पडला की फ्लाईटनी टीव्ही घेऊन चाललाय भाई, पागल बिगल आहे काय. फायनली चेक इन याच्यात आलो आहे मी. इथे आल्यावर मला एक दर्दनाक स्टोरी आठवली जी माझ्या करण आणि सौरभ बरोबर झालेली. आयुष्यात पहिल्यांदा इंटरनॅशनल ट्रिप, ऑफकोर्स दुबईला, आणि इकडेच होतं. एअर इंडियाचीच फ्लाईट होती, आय गेस बिझनेस क्लासच होती. हां, तेव्हा होता कोविडचा टाईम, म्हणजे कोविड जस्ट संपलेलं आणि आमची पहिलीच इंटरनॅशनल फ्लाईट होती. काय घंटा शाटाचा फाटा माहिती होतं. आम्ही आलो काइंड ऑफ थोडे लेटच होतो, पण वेळच होतो, म्हणजे लाईनीत उभे होतो. आणि मग तिकडे गेल्यावरती बिकॉज कोविड जस्ट संपलेला आणि ट्रॅव्हलिंग इंटरनॅशनली चालू झालेलं, ते म्हणले की तुमचं हे कुठे आहे, त्याला काय तरी बोलायचे तेव्हा, आता आठवत नाही मला. बेसिकली एक सर्टिफिकेट आहे, एक सर्टिफिकेट होतं तेव्हा ते, त्याच्यावर एअर सेल्फ डिक्लेअर असं काहीतरी होतं, ज्याच्यात त्या सर्टिफिकेटचं बेसिकली काम होतं की आम्ही कोविड आता आहे, चालू आहे, तरी पण आम्ही ट्रॅव्हल करतो आहे, आम्हाला कोविड झाला तर ती एअरलाईनची जबाबदारी नाही, असं त्याचा हे होता विषय. तर हे काय मला माहीत होतं की असं सगळं काय करायचं असतं. मग ते म्हटलं की इथे आलं, म्हणजे ते कुठे आहे, बोला ते आमच्याकडे नाही आहे. मग ते म्हटले की जा पटकन घेऊन ये. मग मी धावत गेलो तिकडे लेफ्ट साईडला. तिकडे मारामारी ऑलरेडी चालूच होती लोकांची, लोक चढाचढी सगळं करत होते, कारण सगळ्यांचाच तो प्रॉब्लेम झालेला. कोणाची फ्लाईट लेट होती, कोणाचं काय लेट होतं. मी पण ओरडतो आणि मला पण पाहिजे. शेवटी त्यांनी दिलं. मी इथे आलो आणि इथे येऊन बघितलं तर कर्णनी सौरभ जमिनीवर खाली बसलेले आणि बोलले की नाही जाता येत आपल्याला, कारण की बंद झालं आहे बॅगेज. खूप रिक्वेस्ट केली, सगळं केलं, पण नाही झालं. शेवटी इथे बसल्या जागी आम्ही तिकीट काढले आणि मग इंडियाला गेलो 1 तासाने थांबून. अशी दर्दनाक आणि खतरनाक स्टोरी होती आमच्या. तर चूक आमची नव्हती, चूक कोणाचीच नव्हती, कारण कोविड होता, नवीन रूल होता. आता एवढे बारीक रूल कोणाला माहीत नसतात आणि आमचं तर पहिलं ट्रॅव्हल होतं, त्याच्यामुळे ब्लेम पण नाही करू शकत. बट ठीक आहे, सिक्युरिटी चेक अँड एव्हरीथिंग डन. आता लाऊंजला जाऊन पेलायची बात आहे. जाम जोरात भूक लागलेली आहे, जोरात. मी डायरेक्ट नाश्ता केला, त्यानंतर डायरेक्ट आत्ता संध्याकाळी फ्लाईट पकडतो आहे. काहीच नाही खाल्लं मध्ये, हेवी नाश्ता केला आणि डायरेक्ट आता खाईन बोलून एअरपोर्ट आलं नाही. जाऊ दे, लाऊंजमध्ये फुकटचं जेवण जे असतं ना, त्याच्या खायची मजाच वेगळी आहे. आणि जेव्हा भूक लागली असते आणि फुकटचं जेवण असतं, भूक लागलेली असताना फुकटचं जेवण असतं, हे म्हणजे आईला ये भाई तोडम तोडी. विसरलंच होतं इथे मेट्रोचं आयटम म्हणा. आता मेट्रोने तिकडे जाणार, मग खायला मिळणार. ठीक आहे म्हणे, फटफट असतं. नेक्स्ट ट्रेन इन 2 minutes. ओके, आणि यांचे 2 मिनटं म्हणजे 2 मिनटंच आहेत. एस्केलेटर असतात असे जनरली एअरपोर्ट्सला सगळीकडे, आणि त्याच्या बाजूला एक छोटासा स्टेअरकेस पण असतो, म्हणजे जसं की इकडे. तर जर ते स्टेअरकेसवरती जे असतात लोक, ते उतरत, त्यांच्या तोंडावर एक वेगळाच माज असतो की आम्ही बघा किती हेल्दी आणि फिट आहोत, असे उतरत असतात. बाई हा माहिती आहे बाई, ठीक आहे, बॅग आहे हातात, कंटा येतो धरून उचलाय, तुम्ही असेच उतरताय, हातात बॅगा बिगाने तुमच्या पाठीला लावल्यात, उगाच तोंडावरती ती बाईच्या माज होत. मी म्हणजे उतरते पायऱ्या म्हणजे काय, आता बघा जे. फायनली आपण सेट झालेलो आहोत. पहिलीच सीट आहे, लेगरूम बाप आहे. ऑफकोर्स बिझनेस क्लासमध्ये अशी लेगरूम असतेच, पण अजून जास्त चांगली लेगरूम आहे. असं वाटलं की झोपून जाता येईल, पण काय सीन आहे काय माहिती. झोपायचा सीन नाहीच आहे. मला वाटलं काय
खालून असं पायाला वगैरे असं सीट असा विषयच नाही, म्हणून मला तरीच मी बोललो एवढ्या स्वस्तात कशी मिळाली बिझनेस क्लास. हेलो सुक्कू जी. हेलो, हाय, से हाय टू माय ब्लॉग. हेलो सर, नमस्ते. नमस्ते. सरप्राइजिंगली लवकर पोचले. लवकर नाही पोचले, वेळेत पोचले मुंबईला. पण मी असा झोपलो ना, असा बाप झोपलो ना, म्हणजे जाताना मला 3.5 तास प्रॉपर जाणवले, जास्त त्यापेक्षा. पण येताना सॉरी यार, हां, पण येताना मला असं अर्ध्या तासात आलो. मी बसलो, सिरीज चालू केली, जेवलो, आणि जो झोपलो तो उठलो तर डायरेक्ट लँडिंगचं तयारी करा वगैरे, बेड लावा म्हटलं आजचा गो. आणि त्यानंतर बाहेर आलो तर फाट लगेच, म्हणजे सगळं लगेच आलं, एकदम लगेच 2 मिनटात सगळं आलं. इमिग्रेशन लगेच झालं. आता बॅगेजला थांबलो आहे. वाव, एवढं बाप, कारण की मला खूप छान झोप आली. तर असं वाटतं की ती फ्लाईटमधली झोप आणि घरची झोप तुटायच्या आधी मी पोचीन घरी. असं वाटतं श्रिया पण येते पिकअप करायला, कधी नव्हे ते. बट मित्रांनो, सो काल दमलेलो मी, आणि घरी जसं बोललो झोप कंटिन्यू मला करायची होती. घरी येऊन डायरेक्ट मी झोपलो, उठलो. आज जो लेट उठलो आहे, जेट लॅग पहिल्यांदा मला फील झाला एवढ्या आयुष्यात, एवढ्या ट्रॅव्हलमध्ये. असं उठायचा प्रयत्न करतो पण उठायलाच होत नाही आहे. चाह के भी मुझे उठणे नाही हो रहा था, बट फायनली उठलो आणि सगळा दिवस चालू केला आपण. पण हा व्लॉग इथे संपवतो आपण. कसा वाटला तुम्हाला व्लॉग? मला माहिती आहे सगळं ट्रॅव्हलच होता, बट दॅट इज वॉट द डे वॉज गाईज. आय एम सो सॉरी, उगाच मी काहीतरी कॉन्टेंट पैदा नाही करू शकत. बट दॅट वॉज द व्लॉग. कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा. कशी वाटली आमची बॅकस्टोरी दुबईमधली पहिल्या दिवशी पहिल्या दुबई ट्रिपमध्ये कसं आमच्यासोबत झालेलं ते मला कॉमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. सपोर्ट कीजिए भाई, सपोर्ट कीजिए. पोलीस स्टेशनला कंप्लेंट